मी ठरवलेलं होतं निवडणूक छत्रपतीचं मतदान झाल्याशिवाय लावायची नाही। पण काही जण जाऊन तिथं मुख्यमंत्र्यांना साहेब निवडणूक लावा, साहेब निवडणूक लावा। मी सीएम साहेबांना सांगितलं, सीएम साहेब माझा मतदारसंघ आहे, आपण महायुतीचे सगळेजण घटक आहोत, मी पण घटक आहे, लहान असेल पण मी पण घटक आहे 40-45 आमदारांचा, आणि त्यामध्ये मला तिथलं मतदान झालं की तुम्ही न सांगता मी निवडणूक लावणार आहे। कारण निवडणूक लावायचं सहकार खात्याच्या हातात आहे, सहकार खातं माझ्या बाबासाहेबांकडे आहे। पण काहींना चैनच पडत नव्हतं, सुटले की मुंबई, सुटले की मुंबई। अहो आता आम्ही महायुतीत काम करतो, त्याच्यामुळं इकडं पण काही जण सांगायचे आम्हाला निवडून द्या, आम्ही अमित शाह साहेबांकडे जाऊ आणि काम करून आणू। अरे शाळ्या तुला अमित शाह साहेब ओळखतात तरी का रे? उगी गप्पा म्हणतो काही पण। त्याच्यामध्ये शेवटी युतीचं सरकार असतं त्यावेळेस मोठा पक्ष भाजप आहे, 2 नंबरचा पक्ष संख्येने 2 नंबरचा शिवसेना एकनाथरावांशी, आणि 3 नंबरला मी तिथं आहे म्हणजे राष्ट्रवादी, मी म्हणजे राष्ट्रवादी। अशा पद्धतीनं ते सरकार चाललेलं आहे। आणि मी सीएमला सांगितलं, सीएम साहेब असं नाही चालणार, मग मला पण इतरांच्या मतदारसंघात लक्ष घालावं लागेल। भाजपचे पण काही मतदारसंघ आहेत, तिथं पण माझे कार्यकर्ते, असं कसं चालेल? आणि त्या प्रकारे आपण निवडणूक लागली। तुम्ही बघितलं 18ला मतदान झालं आपलं, 19ला रात्री कधीतरी काउंटिंग संपलं, 21ला निकालला इलेक्शन लावलं, एकच दिवस मध्ये गेला फाळकेजी, आणि 21ला लावलं। त्याच्यावर मी लोकशाहीचा समर्थक आहे, कारण लोकांनी मला नेहमी खासदारापासून छत्रपतीच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत नेहमी तुम्ही मला निवडून दिलेलं आहे, मला कधी तुम्ही अपयश दाखवलेलं नाही। आणि छाती ठोकपणे महाराष्ट्राला सांगत असतो ही माझी बारामती, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बोलत असतो, हे माझे मतदार, हा माझा मतदारसंघ। आणि त्यामुळं मला कामं करायला हुरूप येतो। तुम्ही प्रत्येक माझी टर्म बघा, 90 ते 95, मला 90 नाही, 90ला साहेब आले होते, पण 91 ते 95, 95 ते 99, 99 ते 2004, 2004 ते 2009, 2009 ते 2014, नंतर 2019 आणि 2024, प्रत्येक 5 वर्षामध्ये अशोकराव जास्तीचीच कामं करत गेले। तुम्ही कुठलीही टर्म आठवा, आज देखील बारामतीचा ग्रामीण भाग ज्या पद्धतीनं आम्ही बदलवतोय, अर्थात तुमची साथ आहे, तुमचा आशीर्वाद आहे, तरुणांचं सहकार्य आहे, बहिणींची मदत आहे, म्हणून हे करतोय। आता पण कुणीतरी ते बाहेर ते घोषणा चालल्यात, त्यांनी सगळ्यांनी अतिक्रमण केली, अतिक्रमण काढायला लागली की यांनी घोषणा सुरू केल्या। आपण टपऱ्या विरहित बारामती करायची, त्याकरता स्टॉल काढलेत, तुम्ही बघितलं ना, त्या प्रत्येक रोडला काही स्टॉल काढलेले, ते स्टॉल घ्या ना, ते आपण रिजनेबल दरामध्ये देऊ, स्वच्छता ठेवा। परंतु मी एवढं चांगलं करतोय आणि उद्याच्याला गणेश शिंदेच्या मनात आलं म्हणून त्यांनी इथं टपरी टाकायची, कसं काय चालेल? मग त्याने शेजारी कोणीतरी पानटपरी टाकायची, मग त्याच्या शेजारी चहा, कोंबडी चहा। तर अशा पद्धतीनं हे कसं रे? मी आता पण येताना 5 का 6 झाडाच्या फांद्या तुटल्या होत्या कालच्या वादळात, मी ताबडतोब चीफ ऑफिसरला सांगितलं, मला त्या फांद्या काढून घे। कोण मायचा लाल एवढं बारीक बघणार आहे? कुणी बघू शकत नाही। आज नाही तुम्हाला पुढे कळेल, कुणीच नाही। आज प्रत्येक वेळेस, आता उद्या पहाटे त्या फॉरेस्टमध्ये काही कामं चाललेली ती बघायला जायची, कुणी, मी पण अनेक वर्ष काम करतोय, अनेकांचं काम मी जाऊन, मला कुणावर टीका करायची नाही, नाहीतर मी सांगायला गेलो